तर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी तुम्हाला म्हणजे सर्व महिलांना आवाहन केलेलं आहे। मित्रांनो बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी। म्हणजे सर्व माध्यमातून म्हणजे जेवढेही शासनाचे कर्मचारी असतील त्यांना सर्वांना आवाहन दिलेलं आहे की महिलांना त्यांच्या बँक खात्याला त्वरित आधार लिंक करायला लावावं। कारण याचं कारण काय मित्रांनो, तर इथं तुम्ही बघू शकताय, महिला व बालविकास मंत्री श्रीमती अदितीताई तटकरे यांनी महासंवादशी बोलताना ही चर्चा केली। तुम्ही बघू शकता इथं 17 ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावे। म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यामध्ये जे पैसे पाठवले जाणार आहेत ते पालकमंत्र्यांच्या हस्ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पाठवले जाणार, म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम राबवला जाणार आहे मित्रांनो। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथं तुम्ही बघू शकता, या पॉईंटमध्ये इथं महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता इथं मुंबई दिनांक 13 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे। दिनांक 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे। म्हणजे ज्या महिलांनी 31 जुलै 2000 पर्यंत अर्ज केलेले आहे आणि त्यांचे अर्ज 31 जुलैपर्यंत मंजूर झालेले आहेत, अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये त्यांचे जर आधारशी बँक लिंक केलेलं असेल, म्हणजे तुमच्या आधार कार्डला तुमची बँक जोडलेली असेल, तर त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी हे 3000 रुपये मिळणार आहेत। कशा पद्धतीने पण काय अट आहे तुम्ही बघू शकता इथं, 31 जुलैपर्यंत जर तुम्ही तुमचा अर्ज पात्र झाला असेल, म्हणजे 31 जुलैपर्यंत जर तुम्ही अर्ज केलेला असेल आणि तो जर पात्र झालेला असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पाठवले जाणार आहेत। त्यानंतर दिलेले आहे तुम्ही बघू शकताय, ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे। म्हणजे 31 जुलैपर्यंत ज्या महिलांचं अर्ज प्राप्त झाले किंवा अर्ज मंजूर झालेत, बरोबर, म्हणजे 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले अशा पात्र महिलांना त्यांच्या आधार कार्डमध्ये बँक लिंक नसेल तर अशा महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी राज्यात विशेष मोहीम राबवावी किंवा त्यांच्या प्रत्येकी जिल्ह्यामध्ये त्यांनी विशेष मोहीम राबवावी असे आवाहन इथं तुम्ही बघू शकता श्रीमती अदितीताई तटकरे यांच्यातर्फे करण्यात आले मित्रांनो। आणि सोबतच आधार जोडणी झाल्यावर या पात्र महिलांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच एकदाची तुमच्या खात्याला तुमचं बँकेचं आधार कार्ड जोडल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे 17 तारखेच्या आतमध्ये, कधी मित्रांनो 17 तारखेच्या आतमध्ये या महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत, असे महिला बालविकास मंत्री कुमारी अदितीताई तटकरे यांनी सांगितले आहे, बरोबर। त्यानंतर अजून सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही बघू शकताय, कुमारी तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची योजना आहे। या योजनेच्या लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 17 ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे। तर सदर योजना जी आहे मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा लाभ वितरण थेट 17 ऑगस्ट रोजी पुण्यातून होणार आहे। म्हणजे पुण्यात या योजनेचा सविस्तर कार्यक्रम राबवला जाणार आहे। त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात यावे। तर अशात मित्रांनो राज्यात ठिकठिकाणी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री असतील त्यांच्या हस्ते हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम घेण्यात यावे आणि जेथे पालकमंत्री उपलब्ध नसतील त्या जिल्ह्यात खासदार आमदार यांच्या उपस्थितीत थेट लाभ वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात यावा। म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये एखाद्या वेळेस जर पालकमंत्री उपस्थित नसतील तर तेथील जे खासदार असतील किंवा आमदार असतील त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 17 ऑगस्ट रोजीचे जे तुमचे पैसे पडणार आहेत त्याच्या लाभ वितरणाचा कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली घ्यायचा आहे, अशी सविस्तर आदेश कुमारी तटकरे यांच्या हस्ते राज्यातील थेट जिल्हाधिकारी असतील किंवा खासदार आमदार असतील किंवा पालकमंत्री असतील यांना त्यांच्यातर्फे देण्यात आलेले मित्रांनो। त्या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रशिक्षण दाखवण्यात यावे। म्हणजे जिथं जिथं हे कार्यक्रम होणार आहेत तिथं तिथं शासनातर्फे डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट त्याचं तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं जाणार आहे मित्रांनो।
त्यानंतर खाली सर्वात महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। या योजनेत आतापर्यंत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे। म्हणजे सदर योजनेमध्ये आतापर्यंत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी शासनातर्फे तयार करण्यात आलेली आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे। मी आधी सांगितले तुम्हाला की राज्यातील महिलांना त्यांच्या आधार कार्डला बँक लिंक करण्यासाठी शासनातर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्यांना डायरेक्ट त्यांच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या माध्यमातून म्हणजे डीबीटी माध्यमातून डायरेक्ट त्यांच्या खात्यात लाभ दिला जाणार आहे। पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27,00,000 लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीये। तर जेवढ्याही पात्र महिला असतील त्यापैकी सुमारे 27,00,000 महिला अशा आहेत किंवा पात्र लाभार्थी महिला अशा आहेत की ज्यांच्या आधार कार्डशी त्यांच्या बँक लिंक गेलेल्या नाहीये। तर या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी असं आवाहन तुम्ही बघू शकताय। इथं सर्व डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। तर अशा ज्या महिला आहेत की ज्यांच्या आधार कार्डला बँक लिंक नाहीये तर अशा महिलांना त्यांच्या आधार कार्डला बँक लिंक करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंत राज्यात किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शिबिर राबवण्यात यावेत असे सर्व आदेश शासनातर्फे देण्यात आलेले आहेत किंवा महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदित्यताई तटकरे यांच्यातर्फे देण्यात आलेले आहेत। कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी। तर या योजनेसाठी कोणताही लाभार्थी या योजनेसाठी पात्र असून तो लाभापासून वंचित राहू नये अशी सूचना शासनातर्फे देण्यात आलेली मित्रांनो तुम्ही बघू शकता। त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी। येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यात यावे अशी सूचना कुमारी तटकरे यांनी दिल्या। त्यानंतर खाली सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही बघू शकता, अजून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे। दिनांक 31 ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांना ही योजनेचा लाभ मिळणार आहे असे कुमारी तटकरे यांनी सांगितले। म्हणजे जे तुमच्या मनात जे डाऊट आहेत किंवा जे प्रश्न आहेत की लाडकी बहीण योजनेची मुदत 31 ऑगस्टपर्यंत दिलेली आहे तर असं तुमच्या मनातून हे प्रश्न काढून टाका। डायरेक्ट इथं सविस्तर स्पष्ट भाषेत दिलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत दिलेली मुदत ही अंतिम नाहीये। तर यानंतर सुद्धा जे अर्ज येतील त्यांना सुद्धा पात्र करून त्यांना किंवा त्या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर खाली दिलेला आहे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र महिलांना लाभ मिळणार आहे। तर आधीच तुम्हाला मी सर्व डिटेलमध्ये माहिती दिली की जर 31 ऑगस्टपर्यंत तुमच्या खात्याला बँक आधार लिंक नसेल तर काळजी करू नका। 31 ऑगस्ट नंतर जेव्हा पुढं या योजनेचे हप्ते पाठवले जातील तोपर्यंत जर तुमच्या खात्याशी बँक आधार लिंक झालं तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। तुम्ही बघू शकता खाली दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते मिळणार आहेत। म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जे लाभार्थी पात्र होतील आणि त्यांच्या खात्याला जर आधार कार्डला बँक लिंक असेल तर डायरेक्ट त्यांना 17 ऑगस्ट रोजी 2 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहे। म्हणजे तुम्हाला येत्या 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 लाभांचा म्हणजे 2 हप्ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पाठवले जाणार आहेत। परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीये अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे। ज्या महिला पात्र असतील आणि त्यांच्या खात्याला जर आधार कार्डला बँक लिंक नसेल तर अशा पात्र महिलांना जेव्हा त्यांच्या आधार कार्डला बँक लिंक होईल तेव्हा त्यांना पुढील हे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत। कोणतीही पात्र लाभार्थी महिला लाभापासून वंचित राहणार नाही। 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावे। 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावे असे आवाहन हे कुमारी तटकरे यांनी यावेळी केले। 17 ऑगस्ट रोजी ज्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, ज्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत त्यांनी समजून जावं की माझ्या बँक खात्याला माझा आधार कार्ड लिंक नाहीये। आणि जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाहीये तर तातडीने तुमच्या बँकेत जाऊन तुमच्या बँकेशी तुमचं आधार कार्ड लिंक करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत। यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा की जे पेंडिंग अर्ज आहेत त्यांना आता त्यांची अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने राहणार आहे तर तुम्ही बघू शकताय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 1 ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे। म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1 ऑगस्ट नंतर जेवढे अर्ज आले म्हणजे त्यांची छाननी किंवा त्यांना पात्र करण्याची सर्व प्रक्रिया ही 14 ऑगस्ट रोजीपासून सुरू होणार आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर
सविस्तर चर्चा मंत्री आदितीताई तटकरे यांच्यातर्फे करण्यात आली आणि त्यांच्यातर्फे काही विशेष सूचना नागरिकांना देण्यात आलेल्या. मित्रांनो, आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती अतिशय आवडली असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे. तर चला मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.